पलूस तालुक्यातील चोपडेवाडी सुखवाडी दरम्यान असणाऱ्या बोरबण या ठिकाणी एकाच रात्री 2 घरफोडीचे प्रकार घडले होते। अज्ञात चोरट्यांनी 3,10,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता। याबाबतची फिर्याद दत्तात्रय नारायण देवारडे, वय वर्ष 42, व्यवसाय शेती, राहणार चोपडेवाडी, बोरबण, तालुका पलूस, जिल्हा सांगली यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली होती। त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा भिलवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता। भिलवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी सदर घटनेतील संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले होते। त्यानंतर सदर चोरी प्रकरणातील जप्त करण्यात आलेला 2,69,000 रुपयांचा मुद्देमाल माननीय न्यायाधीशांच्या आदेशानुसार भिलवडी पोलिसांनी संबंधित फिर्यादीस परत केला असल्याची माहिती भिलवडी पोलिसांनी दिली आहे। 5 एप्रिल 2023 रोजी रात्री 10:30 वाजले नंतर 6 एप्रिल 2023 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील चोपडेवाडी बोरबण येथील दत्तात्रय नारायण देवारडे, वय वर्ष 42 यांच्या घराच्या दरवाजाची कडी उचकटून घरामध्ये प्रवेश करून बेडरूममध्ये असणाऱ्या तिजोरीतील 2,26,000 रुपये किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने आणि काही रोख रक्कम तसेच देवारडे यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या महेश कुमार संभाजी पाटील, वय वर्ष 35, राहणार पाटील वस्ती सुखवाडी यांच्याही घराची दरवाजाची कडी उचकटून घरामध्ये प्रवेश करून देवघरात असलेल्या तिजोरीचे कुलूप तोडून तिजोरीत ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 84,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास करीत दोन्ही ठिकाणचे मिळून तब्बल 3,10,000 रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारत पोबारा केला होता। या घटनेचा पोलिसांनी छडा लावत घरफोडी प्रकरणातील एका विधी संघर्षग्रस्त बालकासह आणखीन एका संशयितास भिलवडी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडील घरफोडी प्रकरणातील 2,69,000 रुपये किमतीचा मुद्देमाल भिलवडी पोलिसांनी हस्तगत केला होता। सदर मुद्देमाल माननीय न्यायाधीशांच्या आदेशानुसार संबंधित घटनेतील फिर्यादी दत्तात्रय नारायण देवारडे यांना भिलवडी पोलिसांनी परत केला आहे। सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे की फिर्यादी दत्तात्रय नारायण देवारडे, राहणार चोपडेवाडी, बोरबण यांनी त्यांच्या घरामध्ये चोरी झाल्याबाबत भिलवडी पोलीस ठाण्यास तक्रार दिली होती। त्यांच्या तक्रारीवरून भिलवडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 27/23 कलम 457-386 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता। दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये भिलवडी पोलीस स्टेशनतर्फे एक आरोपी अटक केलेला होता, तसेच एक बालचारी ताब्यात घेतलेला होता। त्या दोघांकडून तपासामध्ये एक नेकलेस, सोन्याचे गंठण, सोन्याचा गोप, सोन्याची अंगठी असा 50 ग्रॅम वजनाचे 2,69,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला होता। सदरचा हस्तगत केलेला सोन्याचे दागिने हे आज रोजी माननीय न्यायालयाने फिर्यादी यांना परत देण्याबाबत आदेश दिले होते। त्याप्रमाणे सदर सोन्याचे दागिने हे फिर्यादी यांना परत करण्यात आलेले आहे। थँक्यू।